2026 तालीम संघ अकोली आमदंगल तथा नवीन वर्षाचं औचित्य साधून आणि येणाऱ्या मकर संक्रांतीचं औचित्य साधून या दुय्यम खड्या गमतीचं आयोजन इथे केलेलं आहे। आणि या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो बंधूजन हो, सांगू इच्छितो एक विशेष, मला शायरीचा खूप काही नॉलेज नाही, अभ्यास नाही, वाचक नाही, परंतु लहानपणापासून छंद असल्यामुळे कुठेतरी या कलेच्या माध्यमातून महापुरुषांची विचारधारा या जनसमुदायापर्यंत पोहोचावी आणि प्रबोधनातून मनोरंजन घडून यावं हा उद्देश ठेवून धुरा खांद्यावरती घेतलेली आहे। परंतु शहाण्या लोकांचं म्हणणं आहे मनुष्य हा चुकीचा पुत्र आहे, चुकणे माणसाचा स्वभाव आहे, धर्म नाही, आणि जीवनात जो मनुष्य कधी चुकत नाही त्याला आम्ही मनुष्य म्हणत नाही, त्याला आम्ही महामानव म्हणत असतो। आम्ही सर्वसाधारण तुमच्या मुलाबाळासारखे लेकरे आहोत, आमच्या हाताने चूक होणे स्वाभाविक आहे, परंतु चुकीची माफी मागण्याची परंपरा आहे बंधूजन हो। मनुष्याचा विचार करायला गेलो तर पृथ्वीच्या पाठीवर मनुष्य असा एकमेव प्राणी आहे की ज्याच्यासारखा बुद्धिमान प्राणी जगाच्या पाठीवरती नाही। आणि आम्ही चुका करत गेलो, तुम्ही आम्हाला क्षमा करत गेले तर मला नाही वाटत आमच्यामध्ये काही सुधारणा घडून येईल। आणि म्हणून अपेक्षा करतो तुमच्या सहकार्याची। या गावातील सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, पोलीस पाटील साहेब, आयोजक तथा संयोजक कमिटी, त्याचप्रमाणे आमचे संसारीसवाले भाऊ, बाहेरगावून आलेली पाहुणे मंडळी यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो। आणि मी जे आपणापुढे काही सांगणार आहे विचारधारा माझ्या गुरुजींची, आदरणीय गुरुवर्य पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम करतो। आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती, निसर्ग शक्ती, कारुण्याची मूर्ती जगद्गुरु तुकोबाराया, अखिल विश्वाला करुणा मैत्रीचा संदेश देणारे आणि असं मत मानणारे की मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही, आणि माझी पूजा अर्चा करण्यात तुमचा काही फायदा नाही, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध जीवनात कधी चुकला नाही, कधी कोणाच्या पुढे झुकला नाही, आणि वारे केला वाऱ्यावर मात्र नेम त्याचा चुकला नाही, असं दांडग व्यक्तिमत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। उगीच भरले चमत्कार पूजा पाठाचे डोंगर, जीवनाचा नसेल सार ते काय कामी, हा आहे शब्द बाण जाय वाचकाचे हृदय भेदून, जैसी मूर्ती बने टाकी लागून तैसा वाचने बोध। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ऐसी जगह बैठे कि कोई ना बोले उठ, और ऐसी बात कही है कि कोई ना बोले झूठ, मधुर वचन गवा मरहम बने कटुक वचन चलाए तीर, और दो शब्द मीठे प्यार के जीवन का सार, कैगई दास कबीर। साम्राज्यशाहीला तडा देऊन लोकशाहीची चाहूल लावून देणारे आणि परस्त्रीलाचा दर्जा प्राप्त करून देणारे वीर छत्रपती शिवाजीराजे। ही भारतभूमी नागाच्या फण्यावर उभी नसून तर खऱ्या अर्थाने कष्टकरी कामगाराच्या तळ हातावर उभी आहे, असं सांगणारे 1.5 दिवस शाळेमध्ये जाणारे साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। दगडाचं देव देत नाही, घेत नाही, नवसाले पोर कुणाले होत नाही, मात्र आमच्या मागं लागलेली बिमारी काही जात नाही असं सांगणारे चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगे बाबा। पहिल्या शिक्षकांनी खऱ्या अर्थाने विद्येची देविता मातोश्री सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाई, शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, आणि या बहुजनांच्या कल्याणाकरता ज्याने आपलं आयुष्य खर्ची घातलं असे 109 महापुरुष आहेत। त्या 109 महापुरुषांना आम्ही शाहीर या नात्याने मानाचा मुद्रा करतो, अभिवादन करतो आणि हो घातलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। बंधूजन हो, 1 जानेवारीपासून कंटिन्यूचे सामने आहेत, रोजचेच प्रोग्राम आहेत, तरी पण काही हरकत नाही, आवाजामध्ये फारसा बदल झालेला आहे, तरी शांतचित्ताने कार्यक्रम गोड करून घ्याल ही मी माझ्या पार्टीकडून आणि माझ्याकडून तुम्हाला रिक्वेस्ट करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। अजब माया तुझी भगवंता, अजब अजब
अजब माया तुझी भगवंता कडेना मर्म संत महंता अजब माया तुझी भगवंता कडेना मर्म संत आणि महंता आणि त्रिकाळ नांदे तुझीच सत्ता समग्र गुणवंता तुझ्याच कृपे चाले ती वसुंधरा आणि तूच निर्मिशी उजेड अंधारा तुझ्याच कृपे चाले ती वसुंधरा तूच निर्मिशी उजेड अंधारा आणि तुझ्याच पासून जन्मानी जरा समग्र गुणवंता कुणास दिली बुद्धी आणि कुणास दिली तू दुर्बुद्धी कुणास दिली बुद्धी कुणास दिली तू निर्बुद्धी तुझ घडविशी बापा पतना निवृद्धी आणि व्याधी उपजक सारे अपराधी समग्र गुणवंता परकोटीचे हरले सामर्थ्य पाहुणी कलियुगाचे ते अनर्थ आणि निर्विती कैसे निर्दयी धूर्त समग्र गुणवंता आई बाप गुरु समाज सज्जन आणि जयांच्या कडून केले निशांताने ज्ञानार्जन आई बाप गुरु समाज सज्जन जयांच्या कडून केले निशांताने ज्ञानार्जन आणि हर घडी त्या पुरुषोत्तमाचे परिमार्जन मेळतो तिरंग्याचा मीच नव्हे या पृथ्वीच्या पाठीवर जो जो मनुष्य प्राणी जन्मास आला आणि त्या मनुष्य प्राण्याने शुभ कार्याला जेव्हा सुरुवात केली त्या अगोदर आपल्या आराध्य दैवताचं पूजन केलं त्याला अभिवादन केलं मागणं मागितलं परमेश्वरा मी जे काही कार्य करीत आहे याची जाणभान तुला आहे आणि या कार्यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे हे कार्य माझं शेवटच नाही सफल होऊ दे शाहिरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे पहिला मान त्या गणेश भगवंताला दिला गेलेला आहे आणि गणेश भगवंताकडनं सुद्धा शिकण्यासारखं आहे बंधूजन हो समजलं की नाही आणि म्हणून प्रारंभिक गणासाठी एक भावगीताची चाल निवडलेली आहे भीमगीताची चाल आहे आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम कव्वाल प्रबोधनकार प्रकाशनाथजी पाटणकर यांनी गायलेली चाल आहे आणि त्यावर मी माझ्या गणाचं नियोजन केलं बंधूजन हो जरा लक्षपूर्वक ऐका सखे सखे ऐक जरा सुविचार 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 भीमरायाच्या दीक्षा भूवरी भीमरायाच्या दीक्षा भूवरी जमले लोक सखे सखे ऐक जरा सुविचार सखे सखे
त्या परमेश्वराला अभिवादन करत असताना माझे शब्द काय, पूजेचे 2 प्रकार बंधुजन हो, याची मला जाण असायला पाहिजे. माझ्यासमोर बसलेले हे श्रोते मंडळी माझ्यापेक्षा अभ्यासू आहेत, विद्वान आहेत, त्यांना शायरीचा नॉलेज आहे. आणि म्हणून या ठिकाणी भजन कीर्तन ख्याल गायन काही नसून तुम्हाला सांगतो दुय्यम खड्या गमतीचं आयोजन आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराला पूजन करत असताना माझे शब्द काय, जरा लक्षपूर्वक ऐका. नमो नमो आधी तुला गणराज, नमो नमो आधी तुला गणराज, नमो नमो आधी तुला गणराज, नमो नमो आदे तुला गणराज, नमो नमो आदे तुला गणराज. तुझेच चाले या धरतीवरी, तुझेच चाले या धरतीवरी, पहिल्या पूजेचे राज. नमो नमो आदी तुला गणराज, नमो नमो आदी तुला गणराज. तुझे तो चाले याद देवरे, तुझे तो चाले याद देवरे, पहिल्या पूजेचा मान. नमो नमो आदे तुला गणराज, नमो नमो आदे तुला गणराज. तुझेच चाले या धरतीवरी, तुझेच चाले या धरतीवरी, पहिल्या पूजेचे राज. नमो नमो आदी तुला गणराज, नमो नमो आदी तुला गणराज. तुझे तो चाले याद देवरे, तुझे तो चाले याद देवरे, पहिल्या पूजेचा मान. नमो नमो आदे तुला गणराज, नमो नमो आदे तुला गणराज. कना हो हो हो, श्री कना, श्री कना, श्री कना. तुझे तो चाले याद देवरे, तुझे तो चाले याद देवरे, पहिल्या पूजेचा मान. नमो नमो आदे तुला गणराज, नमो नमो आदे तुला गणराज. पृथ्वीच्या पाठीवर देव नव्हते का? शास्त्र पुराण सांगते. समजलं का नाही? 33 कोटी देवांगण या पृथ्वीच्या पाठीवर होत. मी नाही सांगत, माझं काम पोस्टमन सारखं आहे, तुम्हाला सांगतो. 33 कोटी देवांगण होतं, तरी पहिल्या पूजेचा मान गणेश भगवंत यांना का मिळाला? तिथे ज्ञानीवंत लोक सगळे बसले, याची जाणभान तुम्हाला आहे. कारण आई वडिलाच्या चरणाजवळ सगळं काही मिळवलं, बरोबर आहे. शंकर भगवंतापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता का पहिल्या पूजेचं मान द्यायचं, जर द्यायचं कोणाला? मी आपल्या मताप्रमाणे कार्तिक स्वामीला जर दिलं किंवा गणेश भगवंताला दिलं तर दोघा भावंडामध्ये झगडा निर्माण होईल. आणि म्हणून त्या शंकर भगवंताने दोघाही मुलांना जवळ बोलावलं आणि त्यांच्यासमोर एक प्रश्न ठेवला. म्हणे, जो सर्वप्रथम पृथ्वीला प्रदक्षिणा घालून माझ्याजवळ येईल त्याला पहिल्या पूजेचं मान. कार्तिक स्वामीला मोठा गर्व चढला. म्हणे, माझं वाहन तर गरुड आहे रे. म्हणे, मी गरुडावर बसलो का लवकरात लवकर फेऱ्या मारून मी माझ्या आई वडिलाच्या चरणाजवळ येईल. आणि असं म्हणत नाही, गरुडावर स्वार झाले आणि प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. मूर्ती जरी लहान, गणेश भगवंत बुद्धीचे दाता काय केलं? पार्वती, माता पार्वती, पिता शंकरजी यांना जवळ बोलवलं. म्हणे, पिताश्री मातोश्री, माझं कार्य परिपूर्ण होईपर्यंत माझ्यासोबत बोलायचं नाही. एका जागेवरती उभं केलं, त्यांच्या सभोवताल फेऱ्या घातल्या, त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, वंदन केलं आणि मग प्रश्न केला शंकरजीने आणि पार्वती, बेटा तू काय केलास? म्हणे, आई तू माझ्यासाठी धरतीसारखी आहेस आणि पिताजी तुम्ही माझ्यासारखे आसमानासारखे आहात. तुम्ही नवसूत्र पाना पाजून मला मोठं केलं. तुम्हीच नसते तर मी कुठून आलो असतो? समजलं का नाही? म्हणजे सारं जग फिरून अर्थ नाही आणि आई वडिलासारखं तीर्थ या जगाच्या पाठीवर कुठलंही मोठं नाही. हे मत मांडणारे सगळ्यात मोठे जर कोणी असतील, प्रथम मत जर ज्यांनी मांडलं असेल तर ते गणेश भगवंत. आणि म्हणून पहिल्या पूजेचं मान गणेश भगवंत यांना मिळालेलं आहे. संतांनी तुला तेच सांगितलं. तुकोबाराय झाले तुकडोजी महाराज, आई वडिलासारखं दैवत नाही. समजलं का? म्हणजे या भारतात होते काय? या भारतात काय होते? जन्म देणाऱ्या बापाला छळतेने जाऊन मंदिर उघडं पडते. जन्म देणाऱ्या बापाला छळतेने जाऊन मंदिर उघडं पडते आणि बायकोची भाड खाय देशी दारूच्या दुकानात जाऊन सडते. तर मानाने आले देवऱ्यावर, तो मालधनी धुऱ्यावर न ममताजी माऱ्यावर. या काळात विज्ञानानं लई प्रगती केली, पण आमच्या जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापावर वेळ मोठी खराब आली.
जिवंतपणी सेवा करणं होत नाही, पण मेल्यावर परसाच्या डोण्यानं पाणी पाजते. जिवंतपणी सेवा करणं होत नाही, पण मेल्यावर परसाच्या डोण्यानं पाणी पाजते. आणि ज्या मायबापानं जन्मास घातलं त्या मायबापाले त्या मायबापाचं पोरग म्हातारपणी लाथा मारते. त्याच मायबापाचं पोरग काही दिवसाच्या नंतर 1 लाखाचं विलायती कुत्रं घेऊन आणते आणि त्याच्या ढुंगणाच्या मागं सिक्युरिटी गार्डसारखं पुरं कोई शहर फिरते आणि जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापाले म्हातारपणी अनाथ आश्रमामध्ये टाकते. त्याच मायबापाचं पोरग काही दिवसानंतर एका जवान पोट्टीच्या प्रेमामध्ये पडते आणि तिला म्हणते, सांग तुले का लागते. तिच्यासाठी संपूर्ण काही अर्पण करते. आणि जेव्हा हे पोरग त्या पोरीसोबत लग्नाची गोष्ट करते तर ते पोरगी का करते, दुसऱ्या धगड्याला घेऊन पडते. आणि मग म्हणते आता वाचका मर, भाड्याचं घरनं खाली कर, जशी केलास करणी तसाच आता भर. आणि म्हणून म्हणतो कोणी नाही कोणाचं अंती जाणं एकल्याचा हा विचार निशांच्या मनाले पक्का ठसला. पण देहाची मात बजार तोंडाचा दिसला. आणि काय सांगू भाऊ, इवाईनी संग फसला. पोरापोरीच्या लग्नाच्या आधी इनी वायनं साधवली संधी, कोणी नाही तिसरा दोघाच्या मध्ये बहुल्यावर बसला आणि वाईनी संग फसला. वास्तविकता आहे, सत्यता नाकारता येत नाही. समजलं की नाही. आणि म्हणून तमाशाची महिमा काय आगळी वेगळी आहे हो. ऐका काय म्हणतो आहे ते. भगवंतांनी केलं ते मला कळायचं आहे. मला शिकण्यासारखं आहे, माझ्या बापाला शिकण्यासारखं आहे, माझ्या संपूर्ण खानदानीला शिकण्यासारखं आहे आणि खड्या गमतीच्या रसिक मायबापांना शिकण्यासारखं आहे. हा, एकदा उगवलेलं फुल पुन्हा कधी उगवत नाही आणि एकदा मिळालेला जन्म मनुष्याला परत पुन्हा कधी मिळत नाही. अनेक माणसं मिळतील तुम्हाला या जगामध्ये, पण तुमच्या हजारो चुकांना माफ करणारे तुमचे आईवडील एकदा का सोडून गेले तर ते परत पुन्हा तुम्हाला कधी मिळत नाही. आणि आईवडिलाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि म्हणून काय म्हणतो मी, नाही म्हणत जे गणेश भगवंतांनी केलं ते करायचं आहे मला, तुम्हाला सुद्धा. आणि म्हणून काय म्हणतो ऐका. केली ऐसी करणी आई वडला चरणी, मिळविले चारही धाम. मिळविले चारही धाम, मिळविले चारही धाम. कितीतरी होते दैवत भूवरी, कितीतरी होते दैवत भूवरी, केले नाही से काम. केली ऐसी करणी आई वडला चरणी, मिळविले चारही धाम, मिळविले चारही धाम. कितीतरी होते दैवत भूवरी, केले नाही से काम, केले नाही से काम. काय वर्णू तुझे मी गुण, वाटे अर्पण करावे तन. भक्ता दारुण दुष्टा मारून, राखली तुने चहिला. नमो नमो आदि तुला गणराज, नमो नमो आदि तुला गणराज. तुझे ते काले याद देवरे, तुझे ते काले याद देवरे, मन तुझे समान. नमो नमो आदि तुला गणराज, नमो नमो आदि तुला गणराज. तुझेच चाले या धरतीवरी, तुझेच चाले या धरतीवरी, पहिले पुढे
किसी ने मजे लुटाए होगा शहरों में तो किसी ने खुशियाँ पाई होगी गाँव में। किसी ने मजे लुटाए होगा शहरों में तो किसी ने खुशियाँ पाई होगी गाँव में। कोई कोई मदहोश होंगे अपने महबूबा के बाहों में, मगर हमने तो जन्नत देखी अपने माँ बाप के पाँव में, अपने माँ बाप के पाँव में. आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणायचं मला. ईश्वर कोणे म्हणत गाईश्वर कोणे म्हणत गाईश्वर कुणी म्हणती तुला परमात्मा कुणी म्हणती परमेश्वर कोणी म्हणते परमेश्वर कोणी म्हणते परमेश्वर एकच आहेस तू विधाता चरणी ठेवी तो मी माता. आणि म्हणून ये धावूनी आज सबरंगानी नेशवटाशी हे काज. नमो नमो आदि तुला गणराज, नमो नमो आदि तुला गणराज. तुझे ते काळे याद वरे तुझे ते काळे याद वरे पण तुझे तमाम नमो नमो आज तुला गणराज नमो नमो आज तुला गणराज. श्रीगणा हो श्रीगणा श्रीगणा श्री तुझे ते काळे याद वरे तुझे ते काळे याद वरे पण तुझे तमाम नमो नमो आज तुला गणराज नमो नमो आज तुला गणराज. आज दुय्यमचा सामना आणि दुय्यमच्या सामन्याला लाभलेले प्रतिस्पर्धी शाहीर की ज्यांचं नाव ओटावर घेता बरोबर एक तर बीपी लो होईल, समोरच्या शाहीरची नाही तर बीपी हाय होईल. मी त्यांच्यासोबत कार्यक्रम असला म्हणजे नाही का बीपीच्या पॉकेट सोबतच ठेवतो, मला शिकायचं आहे. तर एवढ्या मोठ्या शाहिराबरोबर आज दुय्यमचा सामना की ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा गाजावाजा तयार केला. ज्यांचं नाव आहे, नावात पावर आहे, नावात पावर आहे. ज्यांचं नाव आहे त्रिगुणी निशान मारुतीजी मारबते. बरोबर आहे, मारुतीची मारुतीजी मारबते. समजलं की नाही. आणि मारुतीला सगळ्यांनी पूजलं. मग काही असेल का तो देवाचाच अवतार आहे की नाही एक प्रकारचा. पाहू आता दिवसभर काय होते तर. एवढ्या मोठ्या महान शाहिराबरोबर आज दुय्यमचा सामना. शहाण्या लोकांचा कल असते, समज असते. शाहीर लोक हे अभ्यासू असतात, यांना शास्त्र पुराणाची जनरल नॉलेजची माहिती असते. आणि म्हणून कुठेतरी डावपेचावर गंमत यावी या दृष्टिकोनातून एक शाहीर दुसऱ्या शाहीरवरती प्रश्नरूपाने डाव करत असते. पहिला राऊंड माझा असल्यामुळे मी मान्यवर शाहीर साहेबांना एका प्रश्नाची विचारणा करतो आहे. आणि शाहीर जिथे कुठे असतील त्यांनी कृपया माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्यावं, प्रश्नाकडे. समजलं की नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आमच्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्याच्या लाल महालामध्ये उभारायचा होता. कुणाला? कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना. छत्रपती शाहू महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्याच्या लाल महालामध्ये उभारायचा होता. तर त्याने आपलं मित्रमंडळ गोळा केले, 2-4 10-5 सवंगडी तयार केले आणि त्या पुण्यामध्ये गेले. पुण्यामध्ये गेल्याच्यानं तिथल्या लोकांना सांगायला बसले, कोण? शाहू महाराज म्हणे या ठिकाणी आम्हाला म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा आहे. परंतु तिथल्या काही लोकांनी विरोध केला.
सुवर्ण जातीच्या काही लोकांनी म्हणजे 14 लोकांनी विरोध केला म्हणे नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू देणार नाही. पण माझ्या शाहू महाराजांनी हिंमत हारली नाही आणि या भारतामध्ये त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रजाची सरकार होती. तुम्हाला सांगतो त्यांच्या हातात सत्ता होती, शासन होतं आणि म्हणून त्या शाहू महाराजांनी आपलं जे काही मित्रमंडळ आहे ते घेऊन त्या इंग्रजाकडे गेले आणि शिवाजी महाराजाबद्दलची कार्यप्रणाली सांगितली. म्हणे आम्हाला म्हणे इथे पुण्याच्या लाल महालामध्ये म्हणे छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारायचा आहे, मात्र म्हणे काही लोक विरोध करत आहे म्हणे. आणि जेव्हा विचार प्रणाली जेव्हा शिवाजी महाराजांची त्यांच्या समोर मांडली तर त्या ब्रिटिश शासनाने ब्रिटिश सरकारने इंग्रजांनी त्यांना पाठबळ दिलं. ठीक आहे म्हणे आम्ही पाहून घेऊ म्हणे कोण आहे तर. आणि त्यांच्या सहकार्यातून त्या पुण्याच्या लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारण्यात आला. तर म्हणायचं हे आहे मान्यवर साहेब, मी जास्त काही विचारणार नाही की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ज्या 14 लोकांनी विरोध केला ते 14 लोक कोण, त्यांचे नावं काय आणि त्या पाठीमागचं कारण काय होतं. मैं मानूंगा शाहीर साहब आपको, आज की पूरी रक्कम आपको, आज की पूरी फीस आपको, समजलं की नाही. आणि म्हणून आणि मला अपेक्षा आहे शाहीर करतील समाधान, समजलं की नाही. हा दम आहे उनमे. आमचं काय जी पोराबाराची खेतीनं डांगर लागले हाती नाही का, आणि कास्तकाराची लेकरं आम्ही छातीले लावा माती वा. आणि म्हणून सन्मानी आमचे मामा उत्कृष्ट ढोलक मास्टर सोपानजी खडसे साहेब हल्ली मुक्काम शिल्ली यांच्याकडनं 11 रुपयाचं दान या पूजापाठाच्या भागावरती आलेलं आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणायचं आहे मला लक्षपूर्वक आहे का. परमेश्वरा भजतो पूजतो मागतो क्षमा मी, भजतो पूजतो मागतो क्षमा मी, अज्ञान बालक आम्ही. निशान लिहितो गुण तुझे गातो, निशान लिहितो गुण तुझे गातो, येऊ दे जगाच्या कामे. भजतो पूजतो मागतो क्षमा मी, भजतो पूजतो मागतो क्षमा मी, अज्ञान बालक आम्ही. निशान लिहितो गुण तुझे गातो, येऊ दे जगाच्या कामी. येऊ दे जगाच्या कामी. गुरु पुरुषोत्तमाची छाया लावली मोहनूला ती माया, सोनूचा संग प्रकाशवाज विचंग, सोनूचा संग प्रकाशवाज विचंग, प्राफुल घेई तो नमो नमो